नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील आपलं डिजिटल स्टोअर .in या ई-लर्निंगच्या प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मी परत एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, आजच्या या कॅनवाच्या ट्युटोरियलमध्ये आपण कोणकोणत्या प्रकारच्या डिझाईन्स या कॅनवामध्ये तयार केल्या जाऊ शकतात याबद्दल आपण बोलायचं आहे, याबद्दल आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया की आपल्या सर्वांना माहिती पाहिजे की कोणत्याही प्रकारचा जर बिझनेस कॅटेगरी असेल, जसे की आता आपण या ठिकाणी बघू शकतो एज्युकेशनल बिझनेस असेल, ॲग्रिकल्चर बिझनेस असेल, हेल्थ केअरचा बिझनेस असेल, एनिथिंग फूड इंडस्ट्री बिझनेस असेल, एनिथिंग हॉटेल इंडस्ट्री असेल, एनिथिंग आपण सर्व्हिस सेक्टर कोणतेही असेल, म्हणजे ईच अँड एव्हरी म्हणजे प्रत्येक प्रकारच्या रिटेलचा बिझनेस असेल, आपला रिटेल बिझनेस असेल किंवा होलसेल बिझनेस असेल, एनिथिंग सर्व प्रकारच्या बिझनेसचे आपण डिझाईन्स आणि व्हिडिओ आपण चांगल्या पद्धतीनं कॅनवामध्ये करू शकतो. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॅनवाचं फॉर्मॅट किंवा कॅनवाचा विंडो आपल्यासमोर ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सीम ओव्हरवरती क्लिक करा. सीम ओव्हरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल पॉप्युलर म्हणजे व्हाईट शीट, रिझ्यूम तयार करू शकतो, ब्रेनस्टॉर्म प्रेझेंटेशन तयार करू शकतो, PPT पॉवरपॉईंटसारखे, इंस्टाग्रामच्या पोस्ट तयार करू शकतो, स्टोरी तयार करू शकतो, इंस्टाग्रामला स्टोरी असेल, फेसबुकला स्टोरी असेल, लोगो तयार करू शकतो, ब्राउशर्स पोस्टर तयार करू शकतो, डॉक्युमेंट तयार करू शकतो, इंस्टाग्रामची स्टोरी तयार करू शकतो. म्हणजे या प्रकारच्या डिझाईन आपण तयार करू शकतो. कॉमन लेआउट्स आणि वेगळ्या साईजमध्ये आपण डिझाईन तयार करू शकतो, म्हणजे पोस्टर पोर्ट्रेट साईजमध्ये असेल, रिझ्यूम असेल, अशा वेगळ्या प्रकारच्या डिझाईन आपण चांगल्या पद्धतीनं तयार करू शकतो. जसं की ऑफिस असेल, बिझनेस असेल, यासाठी आपण चांगल्या प्रकारच्या डिझाईन आपण बिझनेस ऑफिससाठी तयार करू शकतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्ही सर्च करू शकता कोणत्या प्रकारच्या कोणत्या साईजमध्ये आपल्याला डिझाईन तयार करायचे आहेत. पर्सनल आणि इव्हेंट प्लॅनिंगसाठी तुम्ही डिझाईन तयार करू शकताय. फोटोज आणि व्हिडिओ सेक्शनमध्ये आलो तर या ठिकाणी एज्युकेशनल व्हिडिओ, फोटो कलेज एकत्र फोटो तयार करून व्हिडिओ, लँडस्केप व्हिडिओ तयार करू शकताय. या लिंक्डइनसाठी व्हिडिओ तयार करू शकताय. टिकटॉकसाठी स्टोरी असेल, लिंक्डइनसाठी उभा व्हिडिओ असेल, पिंटरेस्ट व्हिडिओ असेल, अशा वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्ही फोटोज आणि व्हिडिओसुद्धा तयार करू शकता. आता आपण नॉर्मली मी म्हटल्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार जर आपण आलो तर एज्युकेशनल, ॲग्री, हेल्थ केअर, फूड, हॉटेल, सर्व्हिसेस, रिअल इस्टेट, होलसेल, अशा वेगळ्या प्रकारच्या बिझनेससाठी आपण काय करू शकतो, डिझाईन वगैरे आपण तयार करू शकतो. जसं की आता या ठिकाणी मी इथं म्हटलं ॲग्री, तर ॲग्री इथं एंटर केल्यानंतर सर्च करून कॅनवा टेम्पलेटला मित्रांनो क्लिक करायला विसरू नका. तर या ठिकाणी ॲग्रीच्या रिलेटेड वेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आपल्याला भेटून जातात खूप छान पद्धतीनं. जसं की आता या ठिकाणी ॲग्री आलं, ॲग्रीमध्ये मला इमेज पोस्टिंग करायचं आहे फेसबुकला. तर बघूया आपण ॲग्री फेसबुक इमेज पोस्टिंग असं मी जर या ठिकाणी टाकलं तर ॲग्री इमेज फेसबुक पोस्टिंग म्हणजे फेसबुक पोस्टिंग तयार करण्याची जे काही साईज आहे ती ऑटोमॅटिक तुम्हाला इथं आलेली दिसेल ॲग्रीच्या रिलेटेड. त्यानंतर आता फेसबुकमध्ये स्टोरी पोस्टिंग करायची आहे, बस इमेजचीच करायची आहे. तर फेसबुक स्टोरी इमेज पोस्टिंग, तर इमेज स्टोरी पोस्टिंग म्हणजे या ठिकाणी तुम्ही इथं फेसबुक ॲग्रीच्या रिलेटेड इमेज स्टोरी पोस्टिंग म्हणजे स्टोरीच्या रिलेटेड आपल्याला या ठिकाणी इथं उभ्या इमेज आलेले दिसतात, उभ्या पद्धतीने इथं तुम्हाला इमेज आलेले दिसतात. स्टोरीच्या रिलेटेड ॲग्रीच्या आपण इमेज घेऊ शकतो. त्यानंतर आता या ठिकाणी रील व्हिडिओ पोस्टिंग आपल्याला करायचं आहे, तर या ठिकाणी इथं ॲग्री फेसबुक रील व्हिडिओ. आता या ठिकाणी इथं आपण म्हटलं ॲग्री फेसबुक रील व्हिडिओ, तर ॲग्री आपण रील व्हिडिओ जर या ठिकाणी आपण इथं टाकलं तर ॲग्रीच्या रिलेटेड अशा रील व्हिडिओ आपल्याला मिळून जातात. तर रील व्हिडिओसुद्धा आपण ॲग्रीच्या रिलेटेड करू शकतो. सपोज करा आता या ठिकाणी मला डेंटल क्लिनिक असं टाकायचं आहे, तर डेंटल क्लिनिक, तर त्याच्या रिलेटेड आपण छान पद्धतीनं डेंटल क्लिनिकच्या रिलेटेड रील तयार करू शकतो, फेसबुक रील तयार करू शकतो. सपोज करा आपल्याला इंस्टाग्राम रील तयार करायचं आहे, तर या ठिकाणी आपण इंस्टाग्राम रील आपण चांगल्या पद्धतीनं डेंटल क्लिनिकच्या रिलेटेड इंस्टाग्राम रील आपण तयार करू शकतो. सपोज करा डेंटलच्या रिलेटेड झालं, फूडच्या रिलेटेड करू शकतो, हॉटेलच्या रिलेटेड तयार करू शकतो आपण. या ठिकाणी तर आता मी हॉटेल इंस्टाग्राम रील टाकलं तर त्याच्या रिलेटेड आपल्याला तयार करता येतं. हॉटेलच्या रिलेटेड व्हॉट्सअप इमेज तयार करायची आहे, तर व्हॉट्सॲप इमेज डिझाईन तयार करायची आहे, तर व्हॉट्सअप इमेज असं म्हटलं तर व्हॉट्सअपच्या रिलेटेड, हॉटेलच्या रिलेटेड आपण चांगल्या इमेज डिझाईन तयार करू शकतो. व्हॉट्सअप इमेज डिझाईन, आता या ठिकाणी इथं आपण स्टेटस जरी म्हटलं तर व्हॉट्सअपला स्टेटस ठेवण्यासाठी आपण इमेज डिझाईन अगदी चांगल्या पद्धतीनं हॉटेलच्या रिलेटेड तयार करू शकतो. म्हणजे आज मला असं सांगायचं आहे या ठिकाणी की थोडक्यात तुम्हाला ॲग्रीच्या रिलेटेड करायचं आहे डिझाईन, काय एनिथिंग तुम्हाला हॉटेलच्या रिलेटेड डिझाईन तयार करायचं आहे का, तुम्हाला एज्युकेशनच्या रिलेटेड तुम्हाला डिझाईन तयार करायचं आहे,
का तुम्हाला एज्युकेशनल रिअल इस्टेटच्या रिलेटेड डिझाईन तयार करायचं, तर या ठिकाणी तुम्ही इथं टाकू शकता. म्हणजे कशाच्या रिलेटेड तुम्हाला डिझाइन तयार करायचं, तर अगदी छान पद्धतीनं आपण या ठिकाणी टाकू शकतो. उदाहरणार्थ आता या ठिकाणी आपण येऊया आणि इथं जर आपण आलो तर facebook.com/ मी एका कंपनीचं आता नाव टाकतो. सपोज करा facebook.com/ मी या ठिकाणी टाकलं आपलं डिजिटल स्टोअर.in असं जर मी या ठिकाणी इथं एंटर केलं तर सपोज करा या ठिकाणी आपल्याला फेसबुकचा बॅनर तयार करायचा आहे. आता या ठिकाणी आपण अगदी चांगल्या पद्धतीनं बघायला गेलो तर फेसबुकच्या रिलेटेड असा आडवा बॅनर तयार करायचा आहे. म्हणजे आता समजा डेंटल क्लिनिकचा आहे तर डेंटल क्लिनिक फेसबुक बॅनर, डेंटल क्लिनिक फेसबुक बॅनर असं जर मी एंटर केलं तर डेंटल क्लिनिकच्या रिलेटेड फेसबुकचा बॅनर असा घेऊ शकतो. त्यामध्ये आपण बदल करू शकतो. सपोज करा असं इमेज पोस्ट करायचे आहेत फेसबुकवरती, अगदी चांगल्या पद्धतीने इमेज पोस्ट करायच्या आहेत, एकदम इंटरेस्टिंग पद्धतीनं आपल्याला काय करायचे आहेत, इमेज पोस्ट करायच्या. तर त्या पद्धतीनं आपण तिथं इमेज पोस्टच्या रिलेटेड जर आपण या ठिकाणी इथं बघितला प्रॉपर पद्धतीनं जर आपण या ठिकाणी बघितलं तर प्रॉपर पद्धतीने इमेज पोस्ट आपल्याला करता येते. मग या ठिकाणी इथं मी म्हटलं डेंटल क्लिनिक फेसबुक इमेज पोस्ट किंवा फेसबुक पोस्ट, तर आपण चांगल्या पद्धतीनं तशा इमेज पोस्ट डिझाईन अगदी चांगल्या पद्धतीनं करू शकतो. त्यानंतर सपोज करा अशा प्रकारचा रील व्हिडिओ तयार करायचा आपल्याला, तर तुम्ही काय करू शकता, फेसबुक रील असं आपण या ठिकाणी इथं तयार करू शकतो. डेंटल क्लिनिक फेसबुक रील, लगेच आपल्याला उभ्या रील मिळून जातात. आता त्यानंतर स्टोरी तयार करायची आहे तर या ठिकाणी आपण इथं डेंटल क्लिनिक फेसबुक रील व्हिडिओ स्टोरी असं आपण टाकू शकतो. तर उभ्या तुम्हाला इथं इमेजेस किंवा उभ्या रील मिळून जातात किंवा फेसबुक इमेज स्टोरी आपण जर या ठिकाणी असं म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला त्याच्या रिलेटेड तुम्हाला डिझाईन तुम्हाला भेटून जातात. आपण जर एखादा यूट्यूब चॅनल काढला तर यूट्यूबच्या रिलेटेड आपल्याला काय करायचं आहे, तर यूट्यूब जर आपण ओपन केला, एखादा कोणताही जर आपण यूट्यूब चॅनल या ठिकाणी काढला मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही मी आणि बघितलं तर या ठिकाणी कुठलाही व्हिडिओ प्ले करायच्या अगोदर प्रत्येक व्हिडिओचा एक थंबनेल असतो. प्रत्येक व्हिडिओवरती एक असा थंबनेल दिलेला असतो. म्हणजे व्हिडिओचा थंबनेल तुम्ही असा छान आणि अट्रॅक्टिव्ह तुम्ही तयार करू शकता. बघा आता या ठिकाणी इथं जर आपण आलो आणि या ठिकाणी जर मी इथं टाकलं यूट्यूब थंबनेल, तर या ठिकाणी मी यूट्यूब थंबनेल असं सर्च केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी यूट्यूबचे थंबनेल मिळतात. समजा मला यूट्यूबचा थंबनेल मला फूडच्या रिलेटेड तयार करायचा आहे तर यूट्यूब थंबनेल इथं फूड टाकलं तर फूडच्या रिलेटेड मिळणार आहे. यूट्यूब थंबनेल असं या ठिकाणी इथं टाकलं, समजा मी इथं टाकलं डिजिटल मार्केटिंग, तर डिजिटल मार्केटिंगच्या रिलेटेड मला यूट्यूबचा थंबनेल मिळणार आहे. समजा मला आता या ठिकाणी यूट्यूबचा थंबनेल तयार करायचा आहे ॲग्रीच्या रिलेटेड, तर यूट्यूब थंबनेल ॲग्री असं टाकलं तर ॲग्रीच्या रिलेटेड मिळणार आहे. सपोज करा यूट्यूब थंबनेल इथं या ठिकाणी मी इथं डेंटल क्लिनिक असं टाकलं तर मला डेंटल क्लिनिकच्या रिलेटेड मला यूट्यूबचा थंबनेल मला मिळणार आहे. म्हणजे इतकं खूप छान पद्धतीनं आज कॅनवामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या मित्रांनो डिझाईन तयार करता येतात. कोणत्याही प्रकारच्या जे डिझाईन असू देत आपण तयार करू शकतो. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे ॲग्री असेल, हेल्थ केअर इंडस्ट्री असेल, फूड इंडस्ट्री असेल, सर्व्हिस इंडस्ट्री असेल, एनिथिंग रिटेल किंवा होलसेल इंडस्ट्री असेल, रिटेल असेल, होलसेल असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल ह्याच्या रिलेटेड आपण तयार करू शकतो. मग फेसबुक असेल किंवा इन्स्टा असेल, यामध्ये इंस्टाग्राम असेल, मग या ठिकाणी इमेज पोस्टिंग असेल, रील पोस्टिंग असेल, एनिथिंग स्टोरी पोस्टिंग असेल. त्यानंतर व्हॉट्सअपमध्ये आपण या ठिकाणी आलो तर व्हॉट्सअपसाठी स्टेटस पोस्टिंग असेल ते आपण करू शकतो व्हॉट्सअपसाठी. मग ग्रुप पोस्टिंग असेल, एनिथिंग ग्रुप पोस्टिंग असेल, तर अशा सर्व प्रकारच्या डिझाईन आपल्याला कॅनवामध्ये अगदी चांगल्या प्रकारे मित्रांनो तयार करता येतात. तर चला मग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहूया. येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं टेम्पलेट कस्टमाइज कसं करायचं हे शिकतोय आपण. तुर्तास आज आपण इथंच थांबतोय.